हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहे उल्हासनगरला शॉपिंगला। बघू शकता तुम्ही तर उल्हासनगरला गेलेलो शॉपिंगला। थोडंसं साहित्य घ्यायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला गावालाही जायचं होतं, त्यामुळे उल्हासनगरला गेलं की सर्व एका ठिकाणी भेटतं, त्यामुळे तिथूनच घेतो आम्ही सर्व काही साहित्य। तर सर्वात पहिले तर घरचं देवाचं तेल वगैरे संपलेलं ते घेतलेलं। तिथे देवाचं सर्व साहित्य भेटतं म्हणून। त्यानंतर दुसरं बाकी सामान घ्यायचं होतं तेही घेतलं, कारण तिथे डेकोरेशनचं जे घरात यूज होतं डबे वगैरे ते सर्व साहित्य तिथं भेटतं। आणि ज्यावेळेस आपण कार्यक्रम वगैरे करतो तेही साहित्य भेटतं, पणत्तरवाळ्या वगैरे। तर थोडंसं तेही घ्यायचं होतं कारण घरात असलेलं बरं असतं। त्यानंतर गावाला जायचं होतं आणि जाताना ताडपत्री घेऊन जायचं होता कागद, त्यामुळे तो बघितला। त्यासाठी 2-3 दुकानं फिरलो आणि शेवटी एका दुकानात घेतला। त्यानंतर घरी जायला निघालो तर अचानक पाऊसही आला आणि सिग्नलही पडलेलं। उशीरही झालेला कारण पाण्याचा टायमिंग झालेला, 8 वाजता पाणी येतं म्हणून पटकन निघालेलो। जाताना तर उजेड होता, परंतु घरी निघालो त्यावेळेस खूप अंधार पडलेला आणि पावसाचे दिवस चालू झालेले, त्यामुळे खूपच अंधार वाटत होता। त्यानंतर आम्ही अंबरनाथमध्ये पोहोचलो। घरी जाऊन तयारीही करायची होती कारण गावालाही जायचं होतं आणि बाकीही आवरायचं होतं। तर आम्ही उल्हासनगरला जाऊन आलेलो आहे आणि जे काही साहित्य घ्यायचं होतं ना ते घेऊन आलेलो आहे। तर चला आता स्वयंपाकाचा टाईम झाला, स्वयंपाकही करते आणि आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।